नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत हॉटेल किंवा ढाब्यावर मिळते तशी चमचमीत, तरीदार आणि चवदार सोयाबीनची भाजी. बऱ्याचदा मुलं सोयाबीन खायला कंटाळा करतात, पण आज आपण ज्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत ना, त्यानंतर घरातले सगळेच आवडीने खातील आणि आठवड्यातून 2 नक्की पहा, कारण यामध्ये मी काही सोप्या टिप्स शेअर केलेल्या आहेत. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. करायला ठेवलं होतं, त्यात थोडं मीठ हे टाकलं. 1 चमचाभर इतका मीठ यामध्ये टाकायचे, जेणेकरून सोयाबीनच्या आतपर्यंत मीठ जाईल. आता सोयाबीन आहे ना, जेवढ्या प्रमाणात तुम्हाला भाजी बनवायची तेवढ्या प्रमाणामध्ये सोयाबीन पाण्यात हे उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे. आता हे सोयाबीन 3 ते 4 मिनटं छान उकळून घेऊया, ज्यामुळे ते छान मऊ होतील. 3 मिनटानंतर पाहू शकता तुम्ही सोयाबीन छान फुगले आहेत आणि सहज हे हाताने तुटत आहेत. आता या सोयाबीनमधील सर्व पाणी हे साईडला काढायचे, थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही. आता आपण सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी ग्रेव्ही हे बनवून घेऊया. तर त्यासाठी 1 मीडियम आकाराचं टोमॅटो ते मोठ्या फोडीमध्ये मी कट करून घेतले. सोबतच दालचिनी आणि लवंग, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी मुठभर कोथिंबीर टाकून छान अशी याची पेस्ट हे बनवून घ्यायचे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकून घेऊया आणि 2 ते 3 चम्मच यामध्ये पाणी टाकून बारीक असे वाटून घ्यायचे. कढईमध्ये 2 चमचा इतका तेल टाकायचं. तेल गरम झालं तर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे हे टाकायचे. मोहरी आणि जिरे हे छान अशी तेलामध्ये फुलली तर त्यामध्ये 2 मोठे साईजचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकून घ्यायचे. बारीक चिरलेला कांदा छान हलका गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. घाई करायचं नाही. कांदा जेवढा छान परतेल तेवढी भाजीला चव छान येईल. कांदा हे परतून घेत असताना यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने टाकायचं. आता आपण बनवून घेतलेली ग्रेव्ही आहे ना, यामध्ये टाकायचे आणि या ग्रेव्हीचा कच्चेपणा जाईपर्यंत, याचा वास जाईपर्यंत परतूया. टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. छान असं हे परतून घेतल्यानंतर आता गॅस हे बारीक करू आणि आपले सुके मसाले टाकूया. हळद अर्धा चमचा, घरगुती काळा तिखट 1 चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा. तिखटाचे प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. तुम्हाला जेवढं तिखट लागतं त्यानुसार तुम्ही तिखट यामध्ये टाका. आता कांदा आणि ग्रेव्हीमध्ये हे मसाले छान असं मिक्स करून घेऊया. मसाले करपू नये म्हणून गॅस लहानच ठेवा आणि अर्धा मिनटं परतून घ्या. आता या खमंग मसाल्यामध्ये आपण आपले उकडलेले सोयाबीन टाकूया. मसाल्यामध्ये सोयाबीन 1 ते 2 मिनटं छान परतून घ्या, जेणेकरून मसाल्याची चव सोयाबीनच्या वड्यांमध्ये छान उतरेल. सोयाबीन हे थोडंसं असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आहे ना, चवीनुसार मीठ टाकायचे. पण लक्षात ठेवा, आपण सोयाबीन उकडून घेत असताना मीठ टाकलं, त्यामुळे मीठ हे थोडं कमीच यामध्ये टाका. तर मीठ टाकल्यानंतर अजून एकदा आपण मिक्स करून घेऊया या सोयाबीनमध्ये. आता यात आपण घालणार आहोत गरम पाणी. लक्षात ठेवा, अशा भाज्यांमध्ये नेहमी कोमट किंवा गरम पाणीच वापरायचं, ज्यामुळे भाजीची चव आणि तरी खूप छान राहते. तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवे आहे त्यानुसार पाणी ॲड करा. भाजीवर झाकण ठेवून 5 मिनटं मंद आचेवर छान शिजवून घेऊया. 5 मिनटं हे झालेले आहे. त्याच्यावरचं झाकण हे काढायचे. तुम्ही पाहू शकता भाजीला किती सुंदर रंग आणि तरी आली आहे. सुगंध तर पूर्ण घरभर दरवळतोय. वरून मस्त बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर चिरून
टाकायचं. आपली चमचमीत ढाबा स्टाईल सोयाबीनची भाजी तयार आहे. भाजीची ग्रेव्ही बघा अगदी परफेक्ट झालेली आहे. खूप जास्त पातळही नाही आणि खूप सुकीही नाही. सोयाबीनच्या वड्यांनी सगळा मसाला आणि रस अगदी आतपर्यंत शोषून घेतला आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचं टेक्स्चर किती हॉटेलसारखं सिल्क आणि दाटसर आहे. ही भाजी तुम्ही गरमागरम मऊसूत पोळीसोबत, फुलक्यासोबत किंवा पराठ्यांसोबत खाऊ शकता. आणि हो, जिरा राईस किंवा साध्या पांढऱ्या भातासोबत तर ही भाजी अप्रतिम लागते. जर घरामध्ये कधी कोणतीही भाजी नसेल किंवा अचानक पाहुणे येणार आहेत तर ही एक उत्तम आणि झटपट होणारा पर्याय आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझी सांगण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचे एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपीज बनवण्याची प्रेरणा मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली किंवा नातेवाईकांसोबत भरपूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही चवदार रेसिपी बनवता येईल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. ते बटन प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा जेव्हा मी असे छान छान व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सगळ्यात आधी येईल आणि तुमची एकही रेसिपी मिस होणार नाही. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका खमंग, चमचमीत आणि गावरान चवीच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा आणि सर्वात मुख्य म्हणजे तुमची काळजी घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशाच एका झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणाऱ्या रेसिपीसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.